प्रतिनिधी अगदी पहिल्या दिवसांपासून वार्तांकन करतायत. कधी पुराच्या पाण्यातनं ते वाट काढतायत, कधी कमरे इतक्या पाण्यात शेतात जातायत, तर कधी पावसानं वाहून गेलेल्या घरांचे उरलेले भकास सापळे बघून आमच्या प्रतिनिधींच्याही डोळ्यात पाणी उभं राहतंय आणि त्यांच्याशीच आपण या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. माढ्यातनं सुनील दिवाण, बीडमधनं विकास माने आणि धाराशिवमधनं आप्पासाहेब शेळके आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सुरुवातीला जाते मी आप्पासाहेब शेळके यांच्याकडे. कशा पद्धतीने तुम्ही आता या सगळ्या परिस्थितीचा एक वार्तांकन करताना सामना करताय? कारण सगळी परिस्थिती रिपोर्ट करत असताना कुठेतरी सर्वसामान्यांना धीर देणं हे सुद्धा तितकंच जबाबदारीचं काम आहे. काय सांगाल? पूर्वी आपण पाहतोय धाराशिवमध्ये गेल्या 2 दिवसापासून जो काही मुसळधार पाऊस आहे त्यामुळे अख्ख्या जिल्ह्याला महापुराचा वेढा आलेला पाहायला मिळतोय. आपण सकाळी जे आंबी गावातून रिपोर्टिंग केलं, खरं तर काल आपण रिपोर्टिंगला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस रात्री जिल्ह्याला परतायला, धाराशिव शहराला परतायला पूर्णपणे रस्ते ब्लॉक झालेले होते आणि त्यामुळं आपल्याला तिथं आंबी गावात मुक्काम करायला लागला. त्याच ठिकाणी एका गावकऱ्यानं आपल्याला तिथं जागा दिली, त्यांच्या घरी आपण मुक्काम केला आणि सकाळी आपण त्या गावातलं विदारक असं चित्र दाखवलं की जिथं चिखलामध्ये अक्षरशः संसार सगळा भिजून गेलेला होता, चिखलामध्ये माखलेला होता. एकटा आंबी गावाचं हे चित्र नाहीये, धाराशिव जिल्ह्यामध्ये शेकडो एकर शेत जमीन जी आहे ती ओली पाण्याखाली गेलेली आहे. सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. पुढच्या 15 दिवसात या सोयाबीनची काढणी होणार होती. मात्र दिवाळी तोंडावर असताना जे पैसे देणारं पीक आहे ते पाण्याखाली गेलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान आहे. विहिरी भरलेल्या आहेत, म्हणजे जी आयुष्यभर कष्ट करून ज्या विहिरी खाणल्यात अशा विहिरी सुद्धा पावसाच्या पाण्यासोबत आलेल्या दगडगोट्यांनी भरलेल्या आहेत, जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्यामुळे आता खरीपाचं पीक तर गेलेलं आहे, पण रब्बीची पेरणी कशी करायची हा देखील प्रश्न आहे. त्यामुळं ज्या द्राक्षाच्या बागा आपण उन्मळून पडलेल्या दाखवलेल्या आहेत, ड्रॅगनच्या शेतीचं नुकसान झाले, म्हणजे एक नाही अनेक अशा अनेक नुकसानीच्या बातम्या, नुकसानीचे प्रसंग आपल्या. आणि विशेष म्हणजे आज अनेक ठिकाणी आपण पोहोचू शकत नाहीयेत अशी परिस्थिती आहे. कारण रस्ते वाहतूक पूर्णपणे, एक माणूस म्हणून या गोष्टीकडे विचार करताना प्रत्येक संवेदनशील मन यामुळे नक्कीच दुःखी होणार आहे. आता ह्या सरकारनं सुद्धा संवेदनशीलपणे या गोष्टीकडे पाहावं आणि तात्काळ मदत करावी अशीच आता शेतकऱ्यांची मागणी होताना दिसते. धाराशिवचा परंडा बरोबर आहे, पण त्याचबरोबर आप्पासाहेब आज संपूर्ण महाराष्ट्रही भावनिक झाला होता जेव्हा तुमच्यातही डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. एक स्वतः तिथले नागरिक म्हणून लोकांची ही परिस्थिती बघताना काय फील झालं तुम्हाला? तुमच्या काय भावना होत्या हे आम्हाला जाणून घ्यायचंय. पूर्वी आपण ज्या आंबी गावातलं मनीषा गटकळ यांच्या घरी गेलेलो होतो. खरं तर पत्र्याचं 4 रूमचं ते घर होतं. मात्र त्या घरामधलं फक्त पत्र्याच्या भिंती नव्हत्या, तर ते घराचं घरपण जे होतं प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतःच्या हिमतीनं, मजुरी करणारं ते कुटुंब कष्टानं ते उभा केलेलं होतं. आणि त्या घरामध्ये रात्री पाणी आल्यामुळं अक्षरशः चिखल होता. आणि ज्यावेळेस आपण त्यांना ते विचारत होतो, साहजिकच आहे, अख्खं जे घर आहे, आपला संसार आहे, चिखलात माकला, त्यांना अश्रूचा बांध अनावर झाला. आणि एक क्षण असा आला होता की ज्यावेळेस त्यांना आपण विचारलं की तुमची मुलं आणि तुम्ही कसं यातून सामोरं गेलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही बहिणीच्या घरी राहायला गेलो, मात्र सकाळी मला मुलांनी उठल्यावर काय विचारलं तर माझं दप्तर पण वाहायला गेलं का. त्या मुलाला शिक्षणाचंही आहे, त्याला शाळेत जातोय तो, आणि रात्रीच्या पुरानं त्याचं सगळं दप्तर वाहून गेलेलं होतं, त्याची पुस्तकं भिजलेली होती आणि सकाळी उठल्यावर तो आईला विचारतो. ती क्षण माणूस म्हणून आपल्याला सुद्धा तो भावनिक करणारा होता. आणि त्यामुळेच तिथं आपण तो भावनेला आवर घालू शकलो नाही, ही परिस्थिती त्या घरातली होती पूर्वी. अगदी खरं आहे. आणि यानंतर मी विकास माने यांच्याकडे जाते. विकास, हाच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येते की सध्या जी परिस्थिती आहे ती आपल्या गावात, आपल्या सभोवतालामध्ये बघताना फार अवघड असतं. अशा वेळेला आपण लोकांना मदतही करायची, भावनिक आधारही द्यायचा आणि त्याचबरोबर वार्तांकन पण करायचंय. काय परिस्थितीचा सामना तुम्ही केलाय गेले काही दिवस? नक्कीच पूर्वी आपण बघतो की मागील 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः मोठा पावसाचा हाहाकार जो आहे तो माजलेला पाहायला मिळाला. विशेषतः जर पाहिलं तर बीड, शिरूर, आष्टी, पाटोदा या संपूर्ण परिसरामध्ये पावसाने मोठं रौद्ररूप धारण केल्याचं देखील पाहायला मिळालं. या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर गोदावरी नदी वाहते गेवराई तालुक्यामध्ये, त्यानंतर या ठिकाणी मांजरा नदी आहे, तसंच सगळ्यात मोठी महत्वाची जी नदी मानली जाते ती म्हणजे या ठिकाणची डोंबरी नदी. या अशा सगळ्या नद्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेल्या आहेत आणि त्यामुळेच
त्यामुळेच या नदीकाठची जी गावं पाहायला मिळतात त्या गावांमधले जे नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये हे संपूर्ण पाणी गेलेलं आहे आणि यांचा संसार जो आहे तो पूर्णतः याच नदीच्या प्रवाहात वाहून गेलेला देखील पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच हे सर्व कुटुंब जे आहेत ते पूर्णतः रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतात. काही जण जे सामाजिक भवन असतील त्याबरोबर मंदिरं असतील धार्मिक स्थळं असतील या ठिकाणी आधार घेताना पाहायला मिळतात. काही जणांनी आपल्या नातेवाईकांकडे देखील आसरा घेतल्याचं पाहायला मिळालं कारण की या संपूर्ण पावसाच्या परिस्थितीमध्ये या कुटुंबाची संसार जे आहे ते उघड्यावरती पडलेली होती. त्यांची चिमुकली जी मुलं आहेत ते देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी स्थलांतर करताना अगदी पाहायला खरंय मिळालं. विकास. अनेक आपण ठिकाणी हे सगळ्या दृश्य पाहायला गोष्टीचं मिळत आहे. ज्यावेळेस विकास, वार्तांकन करत इथून होतो, पुढे आपण त्यावेळेस आफताब जवळपास शेख 70 यांच्याकडे वर्ष जातोय. आफताब, सोलापूर पर्यंत तू आलेला आहेस पण मुखेडपासनं बार्शीपर्यंतचा प्रवास तू केलेला आहेस आणि मला खात्री आहे की अनेक अशी दृश्य पाहायला मिळालेली असतील. अशा दृश्यांचा तू भाग असशील की ज्याच्यामध्ये अगदी हृदय पिळवटून टाकणारे प्रकार पाहायला मिळाले. कशा शब्दात वर्णन करशील जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला काय परिस्थिती आहे ती कळेल? पूर्वी खरं तर शेतकऱ्यांची शेती गेलेली आहे, माती गेली आहे, मात्र त्यांच्या हातात आता केवळ हताशा राहिली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण याच्या आधी देखील मी पूराचं कव्हरेज केलं आहे. 2020 साली ज्यावेळेस पूर परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात होती त्यावेळेस मी सोलापूर जिल्ह्यात हे पूर कव्हर केलंय. भीमेचं पात्र त्यावेळेस ओढवलं होतं. मात्र आता सीना नदीला ज्या पद्धतीनं पूर परिस्थिती आलेली आहे, मागच्या 2020 ला ही 5 वर्षापूर्वी अशीच पद्धतीची परिस्थिती होती. मात्र आजची परिस्थिती ही कित्येक अर्थानं भयावह असं म्हणावं लागेल. प्रचंड विदारक अवस्था जी आहे ती सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते. केवळ सोलापूर जिल्हा नाही, धाराशिव असेल, बीड असेल, मी या सगळ्या भागात प्रवास करून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर प्रचंड दयनीय अवस्था शेतकऱ्यांची विशेषतः झालेली आहे. खास करून याच्यामध्ये मला जसं आपले इतर सहकारी सांगतायत शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. एकट्या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर लाखो हेक्टरवरची प्रशासनानं अशी माहिती दिली आहे की 4 लाख हेक्टरवरची पेरणी झाली होती. त्यापैकी निम्म्याहून अधिक शेती जवळपास 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती ही आता पूर्णपणे खराब झालेली आहे, संपलेली आहे. मी जसं म्हणालो की मागच्या वेळेसच्या पुरामध्ये केवळ दाखवायला सडलेली पिकं तरी होती, मात्र आता यावेळेस दाखवायला सडलेली पिकं देखील नाहीयेत. जनावरांचा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. पूर्णतः वैरण जे आहे पाण्यामध्ये वाहून गेल्या कारणानं जनावरांना द्यायचं काय नेमकं अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. नक्कीच अनेक ठिकाणी जनावरं सुद्धा वाहून गेलेली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती अशा परिस्थितीमध्ये एक भावनिक टोल म्हणजे भावनिक पातळीवरती सुद्धा खूप विविध समस्यांचा सामना करावा लागतो. सुनील दिवाण यांच्याकडे जाऊयात आपण. सुनील, गेले काही दिवस वेगवेगळ्या भागातनं दृश्य येत होती पण माढ्यातली दृश्य आज बघून सुद्धा अत्यंत भीती वाटावी अशी बिकट परिस्थिती पाहायला आम्हाला मिळतेय. तुम्हाला अनुभवायला काय मिळालेलं आहे? ठिकाणी कधी पाणी नसायचं अशा ठिकाणी 20-20 फूट एवढं पाणी आलेले, घराच्या घरं मजलेच्या मजले पाण्याखाली गेलेले आहेत. शेतीचा तर प्रश्नच राहिलेला नाही. संपूर्ण पिकं, उभी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये शेतकरी जो आहे तो जसा उद्ध्वस्त झालाय तशीच अवस्था ग्रामस्थांची झालेली आहे. त्यांच्या घरात सगळ्या पाणी गेलेलं आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत. राहायचं कुठं, जायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यात पूर्वी काही गावं अशी आहेत माढा आणि करमाळ्यातली तर त्याला पूर्ण पाण्याने वेढलेलं आहे. खरं तर प्रशासनापुढे हे एक मोठं आव्हान होतं की या लोकांना बाहेर काढायचं. शेवटी परिस्थिती हाताबाहेर चालल्यावर आज शेवटी मिलिटरीला बोलवण्यात आलेलं आहे. सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरनी काही लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. काही ठिकाणी JCB पोकलॅन वापरले आहेत, NDRFच्या टीम आलेल्या आहेत. मात्र संपूर्ण हा भागातला शेतकरी असेल, ग्रामस्थ असेल हादरून गेलेला आहे. कधी आपण यातनं बाहेर पडू, कसलं हे संकट आलंय ही त्यांची भीती आहे. अक्षरशः मन हेलावून टाकणारी ही सगळी दृश्य आहेत आणि या इथं जाणं यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की ज्या ठिकाणी कायमचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. नक्कीच. आणि खरोखरच इतकी जोखमीची परिस्थिती असताना तुम्ही ही सगळी दृश्य आमच्यापर्यंत आणताय, तुम्ही ह्या सगळ्या कथा आमच्यापर्यंत आणताय, हे खूप महत्वाचं आहे कारण उर्वरित भागाला याबद्दल माहिती कळत नाही. धन्यवाद, तुम्ही अशा पद्धतीने आमच्यापर्यंत या गोष्टी आणताय त्याबद्दल आणि तुम्ही जपून राहा, काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.